स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। खांद्यावर हात ठेवला त्याने माणूस जन्माने मुसलमान आयुष्यभर कृष्ण भक्तीची पद गायली। त्या पान खाण्यात शोधण्यात आलेल्या माणसाचं नाव होतं शेख मोहम्मद महाराज नावाचे 50 मुसलमान विठ्ठल भक्तांची नामावली आहे आपल्या संत परंपरेमध्ये। आपल्या म्हणजे तो पैसा हराय निरोप निरोप आणि तुमच्यासाठी मी काय करणार आहे हा निरोप आणि तुम्ही काय करायचं आहे ही सूचना। सूचना पाळतात त्यांना निरोप पाठवायचे असतात विठ्ठला। आपल्या फक्त सूचना आहे, निरोपाचा तपास नाही। अरे निरोप देणं तुमचं काम आहे ना। देव गीतेमध्ये नुसत्या सूचना भद्रश्रवा त्याची राणी सुरतचंद्रिका त्यांची मुलगी श्यामबाई। हळूहळू पेपर फुटतोय। बापाचं राज्य ऐश्वर्य निघून गेलं म्हणून मुलींनी हंडा भरून काय दिलं द्रव्य दिलं। द्रव्य घरी आणून हंडा उलटा केल्यावर नुसतं सोनं नाणं सगळे कोळसे। याचा अर्थ जीवाने देण्याचा प्रयत्न केला तरी जीव त्याला देऊ शकत नाही, द्यायला देवच लागतो। म्हणून भगवान म्हणाले आजी जंगलामध्ये भरकटला कुठंच काही सापडेना मिळेना धनगराच्या पोराकडे। राजाला निरोप द्यायला 2 पावलं पुढे गेलं पाहिजे, शिष्टाचार आहे तो। काय 83,99,999 जीव येऊन येत, पण आज जगात कचरा फक्त माणसामुळे आहे। मला तर कळे ना कचरा माणसामुळे आहे का माणूसच असू द्या ना। ते आपल्याला बोलले आपले दात आणि आपलेच होट व्हायचे। मला असं वाटतं आपल्या भारत मातेची खरी सेवा जर कोणती असेल तर स्वच्छता ही पहिली सेवा असली पाहिजे। स्वच्छता हा पहिला परमार्थ आहे। कृष्ण म्हणाला मी येऊन गेलो हिला कळलं पाहिजे। ती बिचारी विश्रांती करत होती, त्या गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी त्याची मागली गाठ आणि बाहेर जाऊन अनाऊन्स केला उद्या शिमग्याचं सोंग बघायला या। एरवी काकड्याला लोक येत नाही, काकडा 4 ते 6 असतो बरोबर आहे। आता 4 ते 6 ही त्याची वेळ आहे का त्या माणसांची संख्या हे कळे ना, तेवढीच असतात। सोंग बघायला तोबा गर्दी। बरं पाणी भरायला पूर्वी तिला उठावं लागायचं म्हणून ती पहिल्यांदा उठली, तिच्या वेणीला झटका बसला, ती ओरडली। ती म्हणते हो अक्कल आहे का माझी वेणी ओढता। आता ती ब्रह्मदेवानी मारलेली गाठ सुटत नाही, ही ब्रह्मदेवाच्या बापानी मारलेली गाठ होती। तो म्हणाले काम कर आता सुटत नाही ना, कैची घेऊन ये कापून टाकू। ती म्हणाली कैची घेऊन ये नाही चला का
दाढी वेणी एकत्र आहे आता. गेले कैची आणायला, कापून पाहिली, कापत नाही. मग तो म्हणाला एक काम कर, माझ्या पॅन्टच्या खिशात माचीस घेऊन ये. बरेच खिशे माचीसवाले राहतात, दीप ज्योतीला सापडतात. कोण कोण इड्या ओढतो विठाला. घेऊन ये नाही, चला हे गेले तिकडं. जाळल्या जळे ना नैनंद दहती पावक आहात. तो म्हणाला एक काम कर, शेजारच्या रामभाऊला उठून घेऊन ये. ते म्हणाले घेऊन ये नाही. बाहेर आले तर ही तोबा गर्दी. सगळ्यांना विनंती करते, सोडवा 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 सोडवा. तुकाराम महाराजांनी तिच्या कानात जाऊन सांगितलं, तुला काय अक्कल आहे का म्हणे. म्हणाले का, मर्सिडीज जर बिघडली तर टोयोटात नेतात का. नाही, वस्तू ज्या कंपनीची आहे मेंटेनन्सला त्याच कंपनीत न्यावं लागेल. तशी गाठ कुठल्या कंपनीने मारली, ती म्हणते बन्सीधर अँड सन्स, मग तिकडच जाऊया. ती दोघं पुढं, अख्खा गाव त्यांच्या मागं. लग्न जमवताना पप्पाने फोटोच पाहिले होते, उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट, हा 4.25 फूट. हा हिल घालून उभा केलता जेमतेम कसा तरी. ती वेगानं चालायला लागली, बिचारी इतकी रडली इतकी रडली. श्रोतेव लक्षात ठेवा, देव रडवतो फार पण देव हसवतो पण फार. देवाला विनंती केली, देवा पुन्हा यांच्या नादी लागणार नाही. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. मग भगवान सगळ्या गोपाळांना म्हणू लागले, बघ मी एकटा आहे ते एवढं काम केलं. आपण सगळे असलो एकत्र तर किती काम होईल. आपण सगळे एकत्र असलो तर किती काम होईल. आपापलं योगदान पार पडलं की काम होतं ना. सगळे एकत्र आल्यावर काय होणार नाही. 500 वर्षे जे झालं नव्हतं ते पण होतं एकत्र आल्यावर. 500 वर्षे काय झालं नव्हतं. किती जण अयोध्येला जाऊन आले, हात वर करा. आता अयोध्येला राम मंदिरात जाऊन आले, किती जण जाऊन आले, हात वर करा. म्हणजे मला कळेल की हात खाली कोणाकोणाचे, ते भाग्यवान कसे आहेत अजून. तर मथुरान काशी कशी काय व्हायची, नाही तर आपली काशी व्हायची आता, अशी परिस्थिती आहे. कृष्णाने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. दहीदूध तूप लोण्याचा काला केला आणि त्याचा परिणाम देवाची रवानगी रानात झाली. देवाला सांगितलं तो रानात जाता. यशोदा म्हणते गायी चारायला पाहिजे. आयानो लक्षात घ्या, आपली मुलं कम्फर्ट झोन मध्ये वाढवू नका, त्यांना डेंजर झोन पण दिसला पाहिजे. सांगा ना, जर त्या आईनं सांगितलं असतं आपल्या मुलाला, अरे जागीरदाराचा पोरगा आहे, खा पी मस्तपैकी मजा कर, कशाला काय इकडं तिकडं तडफडतो, छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले असते. ज्यांनी आपल्या वाणीने आपल्याला मंत्रमुग्ध केलं, असे जगन्नाथ महाराज यांच्या पवित्र पावलाने आजचं कीर्तन हे पावन झालेलं आहे. त्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर मी काही फार जास्त वेळ बोलणार नाही, पण इतक्या वेळाचं कीर्तन महाराज ऐकल्यानंतर एक वाक्य तुमचं माझ्या डोक्यात एवढं फिट बसलं.
तुम्ही सांगितलं की कीर्तनाला बसताना तुम्ही फक्त बसता आणि उठताना हा जो विचार घेऊन तुम्ही जाणार आहात ना, तो उठताना तुम्ही त्या विचाराने जे श्रीमंत होता ना, ती श्रीमंती तुम्हाला महाराजांनी सांगितलेल्या सोन्यामध्ये पण मिळू शकत नाही, एवढी विचारांची ताकद त्या विचारांची श्रीमंती आहे. ही एक वाक्य जरी आपण लक्षात ठेवलं तरी माणसाच्या जीवनाला निश्चितपणाने दिशा मिळण्याचं काम होईल. म्हणून महाराज मी नेहमी सांगतो की ती मेहनत करून जर स्वप्न पूर्ण होत नसतील तर मार्ग बदलावा, सिद्धांत नाही. झाडं सुद्धा पानं बदलतात, मूळ बदलत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं तुझी वेळ वाईट आहे, तू वाईट आहे, आणि वाईट वेळेतनं वाईट विचारातनं बाहेर यायचं असेल तर विचार सांगण्यासाठी जगन्नाथ महाराजांसारखे महाराज येतात, पण श्रोता कसा असायला पाहिजे तर बाबांसारखा असायला. हे आपल्याला खऱ्या अर्थाने आज एक उदाहरण आपल्या समोर आहे की चक्कर येऊन पडल्यानंतर कोणीही माणूस तरुण असता तरी तो शांतपणे जाऊन आराम करत बसला असता, पण त्यांना तिथं चैन पडत नव्हतं. इथं हरीचा नाम सुरू असताना मी तिकडे कसा बसू, अशा प्रकारचे श्रोते जर तयार झाले तर मी निश्चित की महाराज जे आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात ते आपण आत्मसात केलं आणि म्हणून नदी जेव्हा वाहायला सुरुवात करते तेव्हा तिच्याकडे नकाशा नसतो. तो भोले बाबा के, भोले बाबा के, पद्मनाभ स्वामी महाराजांचा, मुरारीनाथ स्वामी महाराजांचा. धन्यवाद. आजचे कीर्तनकार भाषाप्रभू जगन्नाथ त्यांनी नाट्याची सोय केली ते कैलासवासी सुरेश सीताराम पाटील यांचे सुपुत्र निर्गुणा सुरेश पाटील. आपण त्या समोर पावली महाराज इकडे महेंद्र शिंगणार पाटील या पुढे आपण आपला सन्मान केला. आपण या तुम्ही स्वप्नील विजय सिस्टीम यांनी आपल्याला पूर्ण भेट त्यांच्यामध्ये केलं जातं नाही.